ज्या काही आपल्या अडचणी आहेत या शासन स्तरावर सुटल्या जात नाहीयेत. शासन फक्त फंडिंग देत आहे, पण याला मुळातल्या ज्या काही अडचणी आहेत, मी खरं सांगतोय आपल्याला, पहिली अडचण जी काही आहे की आमच्या मायमावल्या प्रोडक्ट तयार करायला घेतात. आमच्या मायमावल्या आमचे प्रोडक्ट तयार करतात, मसाले घेतात, जाऊन कुठल्या तरी एक्झिबिशन मध्ये थांबतात आणि त्यावेळी तिच्या लक्षात येतं माझा प्रोडक्ट तयार होतो 280 रुपयाला आणि दुसरं विकतोय 180 रुपयाला, माझा प्रोडक्ट कोणच घेईना गेलाय. बरोबर आहे का चूक आहे? माझं उत्पादन काय आहे? किती रुपये उत्पादन आहे माझं? माझं उत्पादनाचा खर्च 280 रुपये आहे आणि लोक 180 ला विकायला लागले. माझं उत्पादन कोणच घेईना गेलं, एक्झिबिशनला चालले, दिवसाची कमाई करून यायला लागले. वर्षभराचं काय? मायमावल्यांनो, आपलं चुकलं कुठं आहे? कुठलंही उत्पादनाचं स्वरूप तयार करत असताना उत्पादन 3 प्रकारचं असतं. या 3 प्रकारचे उत्पादन आपल्याला तयार करता आली पाहिजे. यामध्ये काय आहे? कुठलीही वस्तू घ्या, 3 कॅटेगरीमध्ये गेली पाहिजे. आपल्या समाजामध्ये 3 माणसं आहेत. एक आहे गरीब, दुसरा आहे मध्यमवर्गीय आणि तिसरा आहे श्रीमंत. वाटाड्यानं पहिलं सूत्र जे काही स्थापित केलं, उद्योगामध्ये यशस्वी व्हायचं असेल गरिबांना स्वस्त द्या. गरिबांची आर्थिक स्थिती जी काही आहे ती अत्यंत कमी आहे, स्वस्त घ्यायचं बघतंय. म्हणून जी उत्पादनं तुमच्याकडे तयार होतील ती स्वस्त स्वरूपात द्या. लोकांचं काय हो, आठवडी बाजाराला जाता, 2 रुपये किलो टमाटे असताना तर 5 किलो टमाटे घेऊन येतात. येतं का नाही? आणि ज्या वेळेला 80 रुपये किलो टमाटे असते त्यावेळेला चिंचेचा वापर करता, टमाट्यात सध्या आळ्या पडल्या. होतं का नाही? म्हणजे ही गरिबी आहे. या गरिबांसाठी उत्पादन करत असताना त्याची किंमत कशी कमी करता येईल याचा विचार तुम्हाला करावा लागेल. दुसरा वर्ग आहे आपल्या समाजातला, तो म्हणजे मध्यमवर्गीय वर्ग आहे. कसला वर्ग आहे? मध्यमवर्गीय. लय बेकार हाल, वरी विजायला जमणार, खाली विजायला जमणार, तो वर्ग म्हणजे मध्यमवर्गीय वर्ग आहे. आणि या मध्यमवर्गीयांची अपेक्षा काय आहे? मध्यमवर्गीयाला काय वाटतंय? गरीबच राहतंय पण स्वतःची श्रीमंती प्रदर्शित करण्याचं काम करतंय. म्हणून त्याचं प्रोडक्टचं डिझाईन हे वेगळं असलं पाहिजे. लक्षात आलं का? म्हणजे काय, त्याला आनंद कुठं आहे मध्यमवर्गीयाला? अहो 20 रुपयाची पाणीपुरी खायला जातंय आणि जवळपास 4 प्लेट पाणीपुरी खातंय. जोपर्यंत शेवटची फुगटची पाणीपुरी खात नाही, ज्याला समाधान होत नाही, ते म्हणजे मध्यमवर्गीय वर्ग आहे. बरोबर आहे का चूक आहे? शेवटची खाल्यावर जरा समाधान वाटते. आलं का? आणि 1.5 लाखाचं सोनं घेतंय पण 2 कॅरी बॅग एक्स्ट्रा आल्याशिवाय ज्याला समाधान होत नाही, ते मध्यमवर्गीय वर्ग आहे. आणि तिसरा वर्ग जो काही आहे, तिसरा वर्ग तो म्हणजे श्रीमंत आहे. आणि श्रीमंताकडे पैसा एवढा झालाय, जगायचं असेल तर चांगलं खावं लागेल, म्हणून त्यासाठी तो प्रयत्न करतोय. म्हणून या श्रीमंतांसाठी चांगली उत्पादनं, वैदिक उत्पादनं, जात्यावरची उत्पादनं आपल्याला तयार करणं गरजेचं आहे. आणि आपण काय केलं? 52 रुपये किलोची शेव तयार केली, गरिबांना दिली, स्वीकारली. मध्यमवर्गीयांनी अर्धी स्वीकारली, श्रीमंतांनी नाकारली. म्हणून कुठल्याही उत्पादनाचं स्वरूप करत असताना हे 3 पद्धतीचं असलं पाहिजे. पुढं कुठला कस्टमर आहे? अहो माझं गरीबाचं पोरग या जत्रेमध्ये जे लस्सी पितं ते 1 रुपयेवाली पितं, त्याचं प्रोडक्शन कॉस्ट रिड्यूस करावं लागतं. मध्यमवर्गीयाचं पोरग जे काही आहे ते लस्सी पितं, ग्लासामधली लस्सी पितं, आणि श्रीमंताचं पोरग मातीच्या भांड्यातली वैदिक लस्सी पितं. या 3 कॅटेगरीची उत्पादनं जोपर्यंत माझी मायमाऊली तयार करणार नाही तोपर्यंत उद्योगामध्ये यशस्वी होणार नाही.